Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greeting to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं उबदार स्वागत आहे या जागेत. Let the best things happen in your life. अतिउत्तम त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडू देत. May God fulfill all your heart's desires. आज देव तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो. Let the best things happen in your life. उत्तम गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडो. We'll open our Bibles to Psalm 127 verse 1. स्तोत्र संहिता 127 आणि त्यातील पहिलं वचन आपण यावेळेला काढूया. सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी जिथे जागा मिळेल तिथे खाली बसून घ्या. बायबल आपलं उघडा. स्तोत्र संहिता 127 आणि त्यातलं पहिलं वचन. Unless the Lord builds the house, they labor in vain who build it. स्तोत्र संहिता 127 आणि त्यातलं पहिलं वचन असं सांगत आहे, जर परमेश्वर घर बांधित नाही तर ते बांधणारे व्यर्थ श्रम करतात. Praise God. देवाला धन्यवाद. Unless the Lord builds your life, जोपर्यंत परमेश्वर तुमचं जीवन बांधत नाही you will struggle all your life. तोपर्यंत आयुष्यभर तुमचा संघर्ष चालूच राहील. Unless the Lord builds your house, जोवर परमेश्वर तुमचे घर बांधित नाही you will struggle establishing it all your life. तोवर तुम्ही आयुष्यभर तुमचं घर स्थिर स्थावर करायला संघर्ष करत राहाल. If the Lord does not build your home, परमेश्वराने जर तुमचं घर बांधलं नाही the people who build it are working for nothing. तर जी माणसं घर बांधायचं काम करतायत ते उगीचच काम करतायत, व्यर्थ परिश्रम करतायत. Many people spend their entire lives. अनेक माणसं आपलं संपूर्ण जीवन खर्ची पाडतात They are struggling every day, आणि रोज संघर्ष करतात working endlessly to build their lives. आणि त्यांच्या कामाला अंत नाहीये. त्यांची जीवन बांधायला, कमवायला, स्थिर स्थावर व्हायला, सेटल व्हायला इतके कष्ट करतात, इतकी कामं They are करतात, working hard to bring success, फार कष्ट करतात की आयुष्यामध्ये त्यांना यश मिळावं, to त्यांचं have जीवन, wealth, त्यांना धनसंपत्ती मिळावी, to have security. त्यांना काहीतरी संरक्षण प्राप्त व्हावं. But without God, पण देवाशिवाय all their effort is in vain. त्यांचे सगळ्यांचे सगळे परिश्रम वाया जात They आहेत. build their houses, ते लोक आपलं घर बांधतायत, but storms destroy them. परंतु वादळ येतात आणि त्या वादांमध्ये ते घर नाश पावतं. They build their businesses, आपला व्यवसाय सुद्धा ते लोक बांधतात, नाही असं नाही, but पण crisis wipes them out. संघर्ष आले, काही त्रास आले की त्यांचा समूळ नाश होतो. बांधलेली घरं टिकत नाहीत, उभा केलेला व्यवसाय पण टिकत नाही. They build their families, आपला परिवार सुद्धा ते लोक बांधतात, प्रपंचाचा गाडा सुरू करतात, नाही असं नाही, but soon they see brokenness पण फार लवकर त्यांच्या लक्षात येतं की माझा संसार तुटला आहे. and division. आणि मग त्यांच्या घरामध्ये, परिवारामध्ये एक विभाजन येतं They see them that their houses are torn apart. आणि त्यांच्या लक्षात यायला लागतं की माझं घर, माझा परिवार सगळं तुटलं, सगळं फुटलं. They chase after wealth, आणि ते धनसंपत्तीच्या, पैशाच्या मागे लागतात, but peace and joy escapes them. पण शांती आणि आनंद त्यांच्यापासून कुठेतरी लांब पळून जातो. They work very, very ते hard, कष्ट करतात, मनाई नाहीये, but what do they gain? पण त्यातनं त्यांना फायदा काय होतोय? There is nothing to show. त्यांना फायदा काही होत नाहीये, दाखवण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाहीये. Without God, देवाशिवाय all their strivings lead to exhaustion. त्यांचे सगळ्यांचे सगळे परिश्रम त्यांना थकवण्याकडे घेऊन जातात, बाकी काही नाही. Without God, देवाशिवाय all your strivings will lead to frustration. तुम्हा लोकांचे सुद्धा सगळे परिश्रम आणि सगळे प्रयत्न तुम्हाला वैतागवाडीकडे नेतील, बाकी काही नाही. It will be empty, आणि ते सगळं रिकाम व उथळ असेल हे लक्षात घ्या. working for nothing. तुम्ही शून्यासाठी काम करत राहाल देवाशिवाय, It shall be profitless labor. आणि लाभहीन असे ते सगळे कष्ट असतील. Many people work day and night. अनेक माणसं आज अशी आहेत जी दिवस आणि रात्र मेहनत करतात They rely on their own strength. आणि स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या ताकदीवरती अवलंबून राहतात. They rely on their own skills. स्वतःच्या सगळ्या कलागुणांवर, प्रतिभांवर, डिग्र्यांवर अवलंबून राहतात. They depend on their own resources. स्वतःकडे जे काही आहे त्यावरती अवलंबून राहतात की मी तर करून घेईन, मला तर हे येतं, मला हे काहीच येत नाही असं नाही, मला सगळं येतं. Yet तरी they are not truly satisfied. खरोखर म्हणायला गेलं तर त्यांना समाधान नाहीये. Working day and night without God देवाशिवाय दिवस रात्र सुद्धा कष्ट करून is like filling a bag with holes. म्हणजे अशी पिशवी भरण्यासारखं झालंय की ज्या पिशवीला भोक आहेत It will always be empty. आणि नेहमी ती पिशवी रिकामीच राहणार, कारण की देवाशिवाय हे सगळं केलेलं आहे. Bible says बायबल म्हणतं in Haggai chapter 1 verse 6, हगाईचा पहिला अध्याय 6वं वचन, you eat but you are not satisfied. तुम्ही खाता खाता पण समाधानी होत नाही, You drink but you are still thirsty. पिता पिता पण तुझी तहान भागत नाही रे. You earn wages तू तुझं वेतन म्हणजे पगार कमवतो, but only to put in a bag of holes. पण तो पगार, तो पैसा सगळा भोग असलेल्या पिशवीमध्ये टाकतोय. How true it is. किती खरं आहे ना हे सगळं.
Maybe you are also going through the same ordeal today. कदाचित तुम्ही लोक सुद्धा आज रात्री असल्याच काहीतरी परिस्थितीतून जात असाल ज्याचं त्यालाच माहिती, झाकली मूठ लाखाची. No matter how much they achieve, आणि किती जरी लोकांनी कमवलं आणि नावं केली, something is always missing. काही ना काही लोकांच्या जीवनात शेवटी राहून तर जातच. They climbed the ladder of success यशाची शिडी ते चढतात जरूर, only to find it was leaning against the wrong wall. परंतु लक्षात त्यांच्या नंतर हे येतं की ती शिडी ज्या भिंतीला मी टेकवलेली होती ती भिंतच चुकीची आहे. They chase after wealth, धनसंपत्तीच्या मागे लागतात जरूर, but they are like feeling empty inside. पण आतून मात्र नेहमी त्यांना रिकाम वाटतं. त्यांना शांती नाही, ते रिकाम आहेत, ते उथळ आहेत. They search for happiness, आणि ते आनंदाच्या शोधात असतात, but anxiety and depression consume them. पण त्यांना सारखं चिंता, दडपण, टेन्शन या गोष्टी खाऊन संपवतात. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Mark chapter 8 verse 36, मार्कचा 8 अध्याय 36 वचन, what does it profit a man एखाद्या माणसाला काय लाभ झाला if he gains the whole world संपूर्ण जग त्याने कमवलं and loses his own पण soul? जीव गमावला तर फायदा काय झाला? Without God, देवाशिवाय all human effort मानवी सगळे प्रयत्न is like building a castle on sand. हे असं आहे की तुम्ही वाळूवर महाल बांधताय. देवाशिवाय जे काही प्रयत्न तुम्ही करत असाल ते सगळे प्रयत्न असेच आहेत की तुझा महाल तू वाळूवर बांधतोयस. And suddenly आणि मग अचानक they see that their castle is broken by a mighty wave. अशा माणसांच्या लक्षात येतं की मोठी लाट आली समुद्रावरची आणि त्या लाटेत माझं घर, माझा महाल तुटला. Everything will be washed away if God is not your support. सगळं धुवून निघून जाईल जर देव तुझा आधार नसेल तर. God has to be the strength of your life. देवच तुझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी ताकद पाहिजे. God has to be the power of your life. परमेश्वरच तुझ्या सामर्थ्याचं, तुझ्या जीवनाचं God सामर्थ्य, has to be the foundation of your life. देवच तुझ्या आयुष्याचा पाया पाहिजे. बाकी कशावरही घर बांधू नका. When God builds your life, परमेश्वर जेव्हा तुझं जीवन बांधून उभं करेल everything changes. तेव्हा सगळं काही बदलतं. आमेन. When the Lord builds your house, परमेश्वर जेव्हा तुझं घर बांधेल no storm can destroy it. एकही वादळ त्या घराचा नाश नाही करू शकणार. देवाला घर बांधू द्या बेटा. When the Lord builds your business, परमेश्वर जेव्हा तुमचा व्यवसाय बांधेल it will stand strong. तो व्यवसाय असा खंबीर उभा राहील. When the Lord builds your family, परमेश्वर जेव्हा तुमचा परिवार बांधेल there shall be peace. त्या परिवारात शांती येईल, There shall be love. त्या परिवारात प्रेम येईल. घर देवाला बांधू द्या, परिवार देवाला उभे करू द्या. If the Lord builds your future, परमेश्वराने जर तुमचं भवितव्य उभं केलं it will be filled with purpose. तर ते संकल्पाने भरलेलं असेल. That's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं unless the Lord builds the house, प्रभू परमेश्वर जोवर घर बांधित नाही all your labor is in vain. तर परिश्रम करणाऱ्यांचे सगळे परिश्रम वाया जात आहेत. Unless the Lord guards the city, आणि जोर परमेश्वर एखाद्या नगराचं संरक्षण करत नाही the watchmen stand in vain watching it. तोपर्यंत राखणदार जरी ठेवला तरी त्या राखणदाराची सगळी राखण वाया जात आहे, कारण त्या नगराला खरखुरं सुरक्षित ठेवणारा देवच तिथे नाहीये. Praise God. राखणदारांसकट देव लागतो, सिक्युरिटी गार्ड सकट देव लागतो. God is the ultimate protector. देव अल्टिमेट संरक्षण करताय बेटा. Z+ सिक्युरिटी असली तरी सुद्धा God is the ultimate provider. आणि देव अल्टिमेट दाता आहे. And when God is the foundation, आणि देव जेव्हा आपला पाया बनतो nothing can shake it. मग नाही आपण हादरत कुठल्याही गोष्टीनं. Everything that is built upon God will stand. जे सगळं देवावर बांधलेलं आहे ते उभं राहील. Not 1 year, 1 वर्ष नाही, not 10 years, 10 वर्ष नाही, but for eternity. तर अनंत काळापर्यंत ते उभं राहील. Your आणि ते- life will stand forever and ever. तुझं आयुष्य कायम आणि कायमचं उभं राहील. का? कारण त्याचा बिल्डर कोण आहे? बिल्डर. त्याचा बिल्डर देव आहे. आपण म्हणतो ना बिल्डर कौन है? ये प्रोजेक्ट का बिल्डर कौन है? बोलना मेरे प्रोजेक्ट का बिल्डर प्रभु है. Are you getting me, people? कळतंय का? A life that is surrendered to God जे जीवन देवाला समर्पित केलेलं जीवन असतं ना is a life secured by divine favor. ते जीवन दैवी अनुग्रहाने सुरक्षित केलेलं जीवन असतं. Praise God. देवाला धन्यवाद. Imagine a man in a boat कल्पना करा एक माणूस बोट मध्ये नावेत बसलाय without an anchor. आणि त्याला शीट नाहीये, सुकाणू नाहीये. He rows hard and
very hard. आणि तो खूप वल्हवतोय, परिश्रम करतोय. He is struggling to keep the boat from drifting. संघर्ष त्याचा चालू आहे की त्याची नाव बहकू नये, बुडू नये. The wind blows. आणि मग वारा वाहिला, The waves rise. लाटा उत्संबळून आल्या. And no matter how hard he rows, आणि किती जरी जोरात त्याने वल्हवलं he keeps getting pushed off course. तरी सुद्धा तो बहकतो, त्याची नाव बहकते. This is what life is without God. आयुष्य, देवाशिवायचं आयुष्य हे असंच आहे. बहकत बेटा, ते बहकत. Without an anchor, जर त्याला सुकाणू नाहीये people drift through life. तर मग माणसं आयुष्यापासून बहकतात. And then they try to hold everything together because it is beating against their. आणि मग माणसं सगळं काही स्वतःच्या मुठीत एकत्र ठेवायचा प्रयत्न जरूर करतात, पण ते जमत नाही. ते निसरडत चाललं. And they are constant battling the storm. आणि सातत्याने ते वादांना तोंड देत राहतात. You are today constantly battling against the storms of life. आज तुम्ही लोक सातत्याने आयुष्यात येणाऱ्या वादांशी संघर्ष करताय. How long will you strive? लढाई तुमची चालूच आहे. किती दिवस असा संघर्ष करायचं ठरवलंय? A person of 30 now looks 60. एखादा माणूस 30 मध्ये 60चा दिसायला लागला. Why? का? Struggling. संघर्ष. Struggling on your own. का? स्वतःवर संघर्ष. देव नको ना. If you don't want God, आणि तुला जर देव नकोच असेल you will struggle all your life. तर आयुष्यभर संघर्ष करावे लागतील बरं का? Bible says बायबल म्हणतं in Hebrews 6 verse 19, इब्री 6 अध्याय 19 वचन, we have this hope as an anchor. आपल्याला एक आशा आहे सुकाणू म्हणून. Anchor for the soul, आपल्या जीवाचा सुकाणू, which is firm and which is secure. जी आशा, जी सुकाणू अगदी खंबीर आहे आणि सुरक्षित आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Proverbs 16 verse 3 says, नीतिसूत्र 16 अध्याय 3 वचन म्हणतं, commit whatever you do to the Lord, तुम्ही जे काही करत असाल ना ते पहिलं देवाच्या हातात द्या. and He will make your plans to be successful. म्हणजे देव तुमच्या योजना समृद्धीला आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a joyful palace, बायबल मध्ये एका आनंदी महालाविषयी लिहिलंय. a palace full of joy. एक महाल असा होता की जो आनंदाने भरलेला होता. That palace belonged to King Hezekiah. आणि तो महाल हिजकिया राजाच्या मालकीचा होता. But something happened परंतु काहीतरी झालं that the palace of the king became silent. आणि राजाचा राजमहाल शांत झाला. The joy आनंद had faded away. निघून गेला राजाच्या राजमहालातनं आणि राजमहाल शांत झाला. The sound of joy was gone. आनंदाचा आवाज महालातनं निघून A गेला heavy cloud of sorrow hung over the whole आणि palace. दुःखाचा जड ढग त्या संपूर्ण राजमहालावर आला. Why? का? Because the king was sick. कारण की महाराज आजारी पडले. When somebody is sick at home, आपल्या घरात सुद्धा जर कोणी आजारी पडलं, the joy vanishes. आपल्या घरात आपल्या घरचं कोणी आजारी पडलं तर आपल्या घरचा आनंद जातो ना. This man was so sick हा माणूस, हा राजा एवढा आजारी पडला that he was about to die. की आता मरायला टेकला. Now, King Hezekiah was always a strong leader. आणि हिजकिया राजा नेहमीच एक खंबीर लीडर होता बर का. He had always trusted God for battles. आणि नेहमी त्याने देवावर विश्वास ठेवला होता की मला युद्धामध्ये विजय तूच देणार. And he had seen some miraculous victories in his life. आणि काही चमत्कारिक विजय त्याने आपल्या जीवनात पाहिले सुद्धा But होते. now, पण आता मात्र he lay in his bed very sick, तो त्याच्या बिछाण्यावरती खिळलेला, अतिशय आजारी, weak and helpless. अगदी अशक्त, निसहाय्य, लाचार. The same king who had stood strong against the mighty armies तोच हा राजा होता की जो महान सैन्यांसमोर बळकट उभा राहायचा. now could not stand against his own sickness. आता त्याला स्वतःच्या आजारासमोर उभं राहायला होईना. Then came the worst news of all. आणि मग सगळ्यात वाईट बातमी आली. Bible says in Isaiah 38 verse 1, यशया 38 अध्याय 1 वचनात बायबल म्हणतं, a prophet named Isaiah came to King Hezekiah. यशया नावाचा एक संदेष्टा त्या काळातला हिजकिया राजाकडे आला. And he said, आणि राजाला तो संदेष्टा म्हणाला set your house in order, की महाराज तुमच्या घराची निर्वानिरव करा, तुमचं घर थोडं ठीकठाक करा, for you shall not live. कारण तुम्ही जास्त जगणार नाहीये. You will die. तुम्ही मरणार आहात. घर आणि घराणं ठीकठाक करायला घ्या. It's all over for you, king. तुमचं सगळं संपलं महाराज. His heart was broken. हे ऐकल्यानंतर तर राजाचं हृदय अजूनच तुटलं. His kingdom is now shattered. आता त्याचं राज्य बर्बाद व्हायच्या तयारीत. His heart sank. त्याचं हृदय बुडलं. What will he do? आता करणार काय तो राजा?
If a king is helpless, आणि एखादा देशाचा राजा असा जर निसहाय्य झाला, who can help him? कोण त्याला मदत करणार? Because he had money, कारण त्याच्याकडे पैसा तो होता, he had the best doctors, त्याच्याकडे अतिउत्तम डॉक्टर सुद्धा होते, he had all the subjects before him. आणि त्याच्या समोर संपूर्ण प्रजा सुद्धा होती. But they were all staring at his dead body. तरी सुद्धा सगळे जणू त्याच्या मृतदेहाकडे टक लावून पाहत आहेत असं झालं. Very soon this king is going to die. फार लवकर हिजकिया राजा मरणार. Now he had worked very hard आता हिजकिया राजाने मेहनत फार केली होती. to be a good king, एक चांगला राजा व्हायला त्याने मेहनत फार केली, to follow God. देवामागे चालायला मेहनत केली. But now his house was collapsing. आता मात्र त्याचं घर, स्वतःचं घर ढासळायला लागलं. But पण one good thing about Hezekiah was किंतु परंतु एक चांगली गोष्ट हिजकिया राजाची, he refused to accept defeat. त्याने पराजय स्वीकारणं नाकारलं की मी हार मानणार नाही. Say, why? का? Because he trusted God. कारण त्याने देवावर विश्वास ठेवला की मी हार नाही पत्करणार. In all your miseries, तुमच्या सगळ्या त्रासात if God is your trust, जर देव तुमचा विश्वास असेल, you don't give up. हार नाही मानायची बेटा, Then you don't give up. मग नाही हार मानायची. जर देवावर तुमचा विश्वास असेल तर. See, Bible says बायबल म्हणतं he turned his face to the wall, त्याने आपला चेहरा भिंतीकडे वळवला, shut out everything that is around him, सगळं बंद केलं, आसपासचं गप्पा टप्पा फप्पा सगळं बंद, and he cried out to God. आणि रडून देवाला जी प्रार्थना सुरू केली. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 38 verses 2 and 3, यशया 38:2 आणि 3 वचन, Hezekiah wept bitterly हिजकिया राजा खूप रडला, and he prayed, ओक्सा बोक्शी रडून त्याने प्रार्थना केली Lord, आणि म्हणाला, remember me. परमेश्वरा माझी आठवण ठेव, I have walked faithfully before you मी विश्वासूपणे तुझ्या समोर चाललोय with all my heart, संपूर्ण हृदयाने, and I have done only what is good before your आणि sight. तुझ्या नजरेसमोर जे चांगलं आहे तेच मी केलंय परमेश्वरा. Tears ran down his आणि face. हे असे घळाघळा अश्रू त्याच्या गालावरनं वाहत होते. His voice trembled. त्याचा आवाज असा थरथरत, आवाजात कंपन आलं. His body was weak, त्याचं शरीर अशक्त पडलं, but his words were full of faith. पण त्याचे शब्द विश्वासाने भरलेले, कंपन असलेले तरी पण विश्वासाने भरलेले. Your body may be broken, तसं तुझं शरीर आज तुटलेलं असेल, but if your voice is full of faith, पण जर तुझा आवाज विश्वासाने भरलेला असेल, God will restore your broken body. देव तुझं तुटलेलं शरीर परत नीट करेल. Your house may be broken, तुझं घर आज कदाचित तुटलेलं असेल, but if your voice to God is full of faith, पण तू जर देवाकडे तुझ्या आवाजाने विश्वासाने आरोळी करत असशील, God will restore the broken home. देव त्या तुटलेल्या घराला परत पुनर्वसित करेल. हालेलुया. Don't lose your voice. अजिबात आपला आवाज नाही आपण कुठे हरवायचा. Lose your house, lose your life, lose your business, but don't lose your voice. घर जाऊ दे, तुझा व्यवसाय जाऊ दे, पण तुझा आवाज नको कुठे जाऊ देऊ. Let your voice be lifted up to God. तुझा आवाज देवासमोर जाऊ दे. Praise God. आवाजाला कुठे जाऊ देऊ नका, मुके बसू नका, आवाज होऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. The king said, I have got voice. आणि राजा म्हणाला, माझ्याकडे माझा आवाज तर I शांत have आहे, faith. माझा विश्वास आहे, I will cry out to God. मी रडणार देवाकडे जाऊन. And so when he cried out to God, आणि म्हणून भिंतीकडे वळून त्याने देवाचा जेव्हा रडून धावा केला, Bible says God heard his cry. बायबल म्हणतं देवाने त्याचा आक्रोश ऐकला. Do you have your voices tonight? आज रात्री तुमचा आवाज आहे का शाबूत? Or you kept it at home? का आवाज घरी ठेवून आला? आवाज घेऊन आला ना? You may have kept your purse at home, no problem. पाकिट पर्स जरी घरी ठेवून आला असाल तरी चालेल. God will fill your pocket. परमेश्वर तुझा खिसा भरून काढेल, पण आवाज कुठेतरी गहाण ठेवून येऊ नका. आवाज उठाएंगे, दुनिया को बताएंगे. Praise God. हालेलुया. When people fight, they lift their voices. लोक भांडणं करताना आवाज कसा वाढवतात? Today- आपोआप व्हॉल्यूम वाढतो. Today, आज lift your voice to God like that. तसा आवाज जोरात करा जरा देवासमोर. Let him hear your voice. जरा देवाला ऐकू जाऊ दे तुमचा आवाज. आम्ही तर नेहमीच ओरडतो, आज तुम्ही ओरडा. आम्ही तर नेहमीच बोलतो, आज तुम्हीही बोला. Bible says, बायबल म्हणतं, God said, देव बोलला, Hezekiah, I have heard your voice. हिजकिया तुझा आवाज मी ऐकला. I have seen your tears. तुझे ते अश्रू मी पाहिले रे बाबा. I have seen your tears. तुझे अश्रू मी पाहिले, Others didn't see it, बाकीच्यांनी नाही पाहिले, but I have seen it. पण मी पाहिले. देव म्हणाला, तुला will not रडताना मी die. पाहिलं, तू नाही मरणार. 15 more years I will give to you. चल अजून 15 वर्ष मी तुला देतो.
जग. In 3 days time you will walk in the temple of God. 3 दिवसाच्या अवधीमध्ये तू माझ्या मंदिरी परत चालत येणार. And in 3 days आणि 3 दिवसात Hezekiah was healed. हिजकिया राजा बरा झाला He came to the temple, आणि देवाच्या मंदिरी आला, worshipped God. देवाची आराधना केली, मग भक्ती केली. हालेलुया. Do you believe this will happen to you as well? तसं तुमचा विश्वास आहे की तुमच्याही जीवनात असं घडेल? When you are on the sick bed, जेव्हा तुम्ही तुमच्या आजारी बिछाण्यावर असता, turn your face to the wall and pray. त्यावेळेला भिंतीकडे चेहरा करून सरळ सोड प्रार्थनेला सुरुवात करा. You will come out of that death bed. त्या आजारातनं तुम्ही बाहेर पडाल, त्या मरणशय्येवरनं तुम्ही बाहेर याल. Even those who are watching me online, जे लोक मला ऑनलाईन पाहतात त्यांनाही मी सांगतो, if you are lying on the death bed, आता या वेळेला सुद्धा जर तुम्ही मरणाच्या बिछाण्यावर असाल, cry out like Hezekiah. हिजकिया राजासारखी रडून प्रार्थना करा बरं. God will lift you up from देव that तुम्हाला death bed. उचलेल त्या मरणाच्या बिछाण्यावरनं. असं नाही बसायचं आणि असं नाही रडायचं. मित्रा टप्पांना सगळ्यांना गोळा करून देवासमोर रडायचं. Praise God. The man who had been at death's door आणि जो मनुष्य मग मरणाच्या दारापर्यंत येऊन ठेपलेला रे, now stood strong आता असा खंबीर उभा राहिला, because God rebuilt his body. कारण देवाने त्याचं शरीर त्याला परत बांधून दिलं की चल बरं करतो, अजून 15 वर्ष जग. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 38 verse 20, यशया 38:20 वचनात बायबल म्हणतं, the Lord will save me परमेश्वर मला वाचवेल, and we will sing songs in his house. परमेश्वर मला तारेल, परमेश्वर मला वाचवेल आणि परमेश्वराच्या घरात आम्ही गाणी गाऊ. All the days of our life. आयुष्यभर देवाच्या घरात आम्ही देवाची गाणी गाऊ, कारण देव आम्हाला वाचवेल. Praise God. Oh, hallelujah. It is written in the Bible. बायबल मध्ये लिहिलेलं मी सांगतोय, कुठलं बाहेरचं नाहीये. Read the Bible. तुमच्याकडे बायबल आहे ना, कधीतरी वाचा. Buy the Bible. It costs 100 rupees. बायबल नसेल तर पहिलं बायबल विकत घ्या. 100 रुपये जेमतेम किंमत आहे. But पण the words are more than millions of dollars. हे शब्द त्याच्या आतमधले मात्र मिलियन्स ऑफ डॉलर्स अनमोल आहेत, अनमोल, ज्याचं मोलच नाही. So many homes are broken today, आज अनेक घरं तुटलीत बेटा. but God can restore them. लोकांच्या घराला घरपण नाही राहिलं अलीकडे, पण देव पुनर्वसित करू शकतो अशी सुद्धा घरं. Just like Hezekiah's house, जसं हिजकियाचं घर ओसाड पडलं, many homes today are collapsing. तसं अनेक घरं आज ओसाड पडलेली आहेत. तुला माहितीये, Some homes are breaking because of sickness, काही घरं तुटतायत कारण घरात आजार पण खूप आहे, of financial struggles, पैशाची अडचण आहे, संघर्ष आहे, arguments, वादविवाद आहेत, pain, भांडणं होतात, वेदना आहेत, hopelessness, निराशा आहे, sin, पाप आहे, addiction, व्यसन आहे, unfaithfulness. बेईमानी आहे अनेकांच्या घरात. Unless the Lord builds your house, तेच तर म्हणतोय तो, जोपर्यंत प्रभू तुझे घर बांधत नाही, all your perspiring is in vain. तू किती जरी घाम गाळला तो सगळा वाया गेला. Have you heard bad news today? आज तुम्ही काही वाईट बातमी ऐकलीये का? Are you feeling like everything is falling apart in your life? तुम्हाला असं वाटतंय का की माझं आयुष्य ढासळून पडतंय? Are you watching your home तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तुमचं घर पाहताय and your family आणि परिवार पाहताय break before your eyes? आणि नजरेसमोर माझा परिवार, माझं घर, माझी फॅमिली सगळं तुटताना मी बघतोय. Do what Hezekiah did. हिजकिया राजांनी जे केलं ना ते करा. काय केलं? भिंतीकडे तोंड करून प्रार्थना रडून रडून केल्या. Amen. आमेन. A life which is fully surrendered to God जे आयुष्य, जे जीवन देवाला पूर्णपणे समर्पित आहे will always be fruitful. ते नेहमी सफळ होईल. देवाला केलेलं समर्पण जीवनाला सफळ करतं बेटा. See, when God builds, जेव्हा देव काही बांधतो, His blessings rest upon it and nothing can destroy it. त्या बांधलेल्या गोष्टीवर मग देवाचे आशीर्वाद येतात आणि कुठलीच गोष्ट त्याचा नाश करू शकत नाही, कारण ते देवाने बांधलंय. त्याचा बिल्डर देव आहे. This is the final truth, आणि हे फायनल सत्य आहे. बस हे एकमेव सत्य आहे, the absolute truth. अगदी एकमेव फायनल सत्य. Let God be the builder of your life. देवाला तुझ्या जीवनाचा बिल्डर बनव. नको वाद घालू, हट्टी नको बनू. Without God, your efforts will not bear fruit. देवाशिवाय तुझ्या परिश्रमांना आणि तुझ्या मेहनतीला फळ येणार नाही. डोकं फोडू नको. Without God, your plans will never succeed. देवाशिवाय तुझ्या योजनांना यश पण मिळणार नाहीये. कशाला निरर्थक प्रयत्न करतो? Bible says बायबल म्हणतं in Hebrews 3 verse 4, इब्री करास 3 अध्याय 4 वचन, every house is built by someone, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधतं ना, but the builder of all things is God. पण सगळ्या गोष्टींचा बांधणारा बिल्डर देव आहे. Say, builder will only build your house बिल्डर फक्त स्वतःचं घर बांधेल.
Can he put peace in that house? पण त्या घरात शांती कोण घालणार? Can he bring husband and wives together? बिल्डरनी घर बांधलं, त्या बांधणाऱ्यांनी घर बांधलं, पण त्या घरात शांती कोण आणणार आहे? त्या घरात नवरा बायकोला एकत्र कोण ठेवणार? Will the builder pay your EMIs? आणि मग तो घर बांधणारा किंवा तो जो बिल्डर, तो जो कॉन्ट्रॅक्टर तुझा महिन्याचा हप्ता भरणार आहे? That's why Bible says म्हणून बायबल म्हणते every house is built by some builder, प्रत्येक घर कुठल्या ना कुठल्या बिल्डरनी कॉन्ट्रॅक्टरनी बांधलेलं आहे, but the one who builds everything पण जो सगळं बांधतो is God. त्याचा बिल्डर देव आहे. म्हणजे काय? शेवटी देवा लागतोच. मग कशाला हट्ट करायचा? So stop striving on your own. ते डोकेफोड सगळी संपवा, अशी जिद्दी राहू नका. Let God build your life. देवाला तुझं जीवन बांधू दे ना. Your life will be unshakable. तुझं जीवन मग कधी हादरणार नाही. Praise God. ज्याचा बिल्डर देव आहे त्याचं जीवन कसं हादरणार? You know, from the beginning, तुम्हाला ठाऊक आहे सुरुवातीपासून God was the builder of everything, परमेश्वर सगळ्या गोष्टींचा बिल्डर आहे. including the first house that God built for Adam and Eve. पहिलं घर देवाने आदाम हवेसाठी जे बांधलं तेव्हापासून सगळ्याचा बिल्डर देवच आहे. He created a perfect home देवाने परिपूर्ण घर तयार केलं होतं बरं for का. our first parents. आपले प्रथम पालक आदाम हवा मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. But sin broke that house. पण पाप आलं, पापामुळे ते घर तुटलं. Yet in His mercy, तरी त्याच्या दयेत God sent His only begotten Son Jesus Christ देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, to restore what was lost. अशासाठी की जे हरवलंय ते पुनर्वसित करावं. Jesus took the sins of the whole world येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. and died on the cross of Calvary. काल्वरी नावाचा वधस्तंभ होता, त्या वधस्तंभावर येशू मरण पावले. He shed His precious blood for you and for me. येशूंनी त्यांचं मौल्यवान रक्त तुमच्या माझ्यासाठी सांडलं. And on the third day He rose again मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. after finishing His work for us. येशूंनी आपल्यासाठीचं जे काम होतं ते पूर्ण केल्यावर मेल्यानंतर परत जिवंत झाले. Today Jesus is alive. आज येशू जिवंत आहेत म्हणून Nobody else is alive. आज बाकी कोणी जिवंत नाही. Show me any religious book मला दाखवा आणि कुठलंही धार्मिक पुस्तक where somebody rose from the dead. जिथे कोणीतरी मेलं होतं आणि मेलेल्यातनं परत जिवंत झालं. Only Jesus. फक्त येशू, Only Jesus. फक्त येशू. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 5, मागचा 5वा अध्याय, there was a house एक घर होतं filled with laughter, हास्याने भरलेलं, full of joy. आनंदाने भरलेलं. The children rejoiced in the presence of their mother. घरातली मुलं आपल्या आईच्या सहवासात आनंद करत होती. But now it was silent. आता मात्र ते घर शांत झालं. The woman who once walked through her home with joy जी बाई एकेकाळी त्या घरात आनंदाने राहायची, now sat alone. आता ती एकटी झाली. She could not even sit with her family. तिला तिच्या परिवारासोबत सुद्धा बसायला होईना. She was weak and very tired. अशक्त पडली, दमली, Why? थकली. का? For 12 long years 12 वर्ष she had suffered from bleeding trouble. तिला रक्तस्रावाचा आजार झाला And that wouldn't stop. आणि तो थांबेना, रक्तस्राव थांबेच ना. Her sickness had not only drained her आणि त्या आजारापायी ती फक्त अशक्त झाली असं नाही, of all her strength, खूप अशक्त झाली. आता रोज रक्तस्राव 12 वर्ष त्या बाईत काय राहणार आहे? but it also stole her life. पण तिचं जीवनच त्यामध्ये गेल्यात जमा झालं It ना. stole her family. तिचा परिवार गेला, जीवन गेलं, रक्तस्राव रोज होतोय, शरीरात रक्त राहिलेलं नाहीये It stole her place in the society. आणि समाजातली जागा गेली. का अशांना समाजात जागा देतोच कोण? In those times, त्या काळी such people were never allowed to sit in the family. अशा लोकांना किंवा अशा ज्या कोणी बायका असायच्या त्या बायकांना परिवारात कोणी बसू नाही द्यायचं. And so she had been once a wife and a mother, ते एकेकाळी ती बायको होती, आई होती, आनंदात होती, a friend. मैत्रीण होती. But because of her condition, आता तिची अवस्था अशी झाली की रोज रक्तस्राव, she was considered unclean. म्हणून तिला अस्वच्छ, अशुद्ध मानलं गेलं. कारण त्या काळी रक्तस्रावी ज्या कोणी बायका असायच्या, ज्यांना मासिक पाळी 7-8 दिवसाची आलेली आहे, त्यांना अशुद्ध मानलं जायचं. Her sickness had isolated her from everyone she loved. आता हिला तर रोजच रक्तस्राव 12 वर्ष होत होता, तर या आजाराने तिला सगळ्यांपासून वेगळं आणि एकटं केलं. Bible says in Mark 5:26, मागचा 5वा अध्याय 26वा वचन म्हणतं, she had been treated by many doctors रक्तस्रावी स्त्रीवर अनेक डॉक्टरांनी उपचार केले, नाही असं नाही, and she had suffered a lot. आणि तिला त्रासही भरपूर झाला. She spent all her money, सगळे पैसे तिचे त्यावर तिने खर्ची केले, but she didn't get better.
पण बरी काही होईना. In fact, she was getting worse. उलटपक्षी तिची अवस्था अजूनच बिघडत चालली. She had tried everything to be healed. आणि तिने सगळे प्रयत्न केले की कसं तरी करून हे ब्लिडिंग थांबावं, मी बरी व्हावी. Visited all the best doctors. सगळ्या उत्तम डॉक्टरांकडे, त्या काळातल्या वैद्यांकडे गेली. Spent all her money. सगळे पैसे संपवले. She had prayed. प्रार्थना केली. She had hoped. सगळं केलं, आशा ठेवली. पण every morning she woke up weaker and weaker. रोज सकाळी उठायची आणि तिला जाणवायचं की मी अजून अशक्त झाले, अजून दुबळी झाले, अजून बारीक झाले, अंगात रक्तच नाही ना. Her home had become a prison for आणि her. तिचं घर तिच्यासाठी तुरुंग झालं, कारण बाहेर पडायचं नाही, तिला अशुद्ध मानतात, तिला अस्वच्छ मानतात, कुणाला हात लावायचा नाही. A prison of pain. आणि मग तिचं घर झालं वेदनेचं घर. Unless the Lord builds the house. वेदनेचं तुरुंग. तेच ते परत येतो आपण तिथे, जोवर देव घर बांधत नाही. All your labor is in vain. तुझी सगळी मेहनत वाया ना बेटा. She built her life on human solutions. तिनं आपलं आयुष्य मानवी उपायांवर बांधलं. And they had all failed her. आणि सगळे मानवी उपाय तिच्यासाठी चालेच ना. But now she had one last hope. आता एक शेवटची आशा त्या बाईकडे उरली. Somebody told her about Jesus. कारण कोणीतरी त्या बाईला येशूंविषयी सांगितलं. Because she heard people were talking about this great miracle worker. कारण तिच्या कानावर गप्पा आल्या लोकांच्या, की लोक बोलतायत, लोक कुजबुजतायत की एक कोणीतरी मोठा महान चमत्कार करताय येशू नावाचा. He is a great prophet. आणि फार मोठा संदेष्टा देवाचा माणूस आहे. A great healer. एक फार मोठा आरोग्यदाता आहे. One who opens blind eyes. आणि जो अंध्यांचे डोळे उघडतो. One who raises people from the dead. आणि जो लोकांना मरणातनं परत जिवंत करतो. One who walks on water. जो पाण्यावर चालतो. असं सगळं तिच्या कानावर आलं की One who makes the lame to walk. आणि जो लंगड्यांनाही चालायला लावतो. Something inside of her stirred. तर हे सगळं ऐकल्यानंतर त्या बाईच्या अंतःकरणात एक कालवा कालव झाली. What is that thing we stirred in एक her? ढवळाढवळ झाली. काय झाली? What is that thing we stirred in her? काय तिच्या हृदयामध्ये काय ढवळाढवळ झाली? Hope. आशा. आशा. आशा आली ना, आशा. Hope. असं काहीतरी अशा अवस्थेत ऐकलं की माणसाला आशा येतेच ना, की तिथे जाऊन थोडं आपण ट्राय. Is something stirring in you now? आता तुम्हाला पण बसल्या जागी थोडंसं ढवळाढवळ होते का? That is called hope. त्यालाच आशा म्हणतात. की हे दोघं काय बोलतायत, त्या बोलल्याने माझ्यात जरा आशा आली बरं का. Say, you are almost dying, but now you got की hope. जवळजवळ तुम्ही मरायला टेकलाय पण आता आशा आली. You had almost given up hope, now you have hope. जवळजवळ तुम्ही आशा सोडली होती पण आता आशा आली. Amen. आता असं बसल्या जागी होत असेल. Maybe that hope which was buried years back. आणि जी आशा कदाचित वर्षांपूर्वी पुरलेली, Now Jesus is stirring you up with his आता word. येशू त्या आशेला ढवळाढवळ करून बाहेर काढतायत. की येऊ देती आशा, परत पेटू देती आशा. Buried under the years of suffering. वर्षोनवर्ष त्रासांच्या ढिगाखाली जी आशा गेलेली, Now rose up once again. ती परत एकदा वर आली. But there was a problem. पण एक समस्या होती. The crowd was too huge around Jesus. लोकांची गर्दी खूप होती येशूंच्या People were अवतीभोवती. pushing and people were shouting. आणि लोक ढकलाढकली करत होते, आरडाओरडा करत होते. Because they were trying to get closer to Jesus. कारण सगळेच येशूंच्या जवळ जायचा प्रयत्न करत होते. Now how could she, a weak woman, आता ही रक्तस्रावी स्त्री एक तर एवढी अशक्त आणि वीक आहे, an unclean woman, आणि अस्वच्छ आहे, अशुद्ध आहे, कोणाला हात नाही लावायचा. how can she come and speak to Jesus? आता ती कसं लोकांच्या गर्दीतनं जाऊन येशूंशी बोलणार? Yet she did not give up. तरी तिने हार मानली नाही. She pushed her way through the people. आणि रस्ता काढत काढत लोकांमधनं ती पुढे गेली. Her heart was pounding. तिचं हृदयाचं धडधड धडधड धडधड. Something good is going to happen to काहीतरी me. चांगलं होणार आज, माझं काहीतरी चांगलं होणार आज. Are you saying that? तसं तुम्ही पण म्हणताय का? Something good is going to happen की to आज me. माझं काहीतरी चांगलं होणार, आज माझं काहीतरी चांगलं Something होणार, good is going to happen आज to रात्री me. माझं काहीतरी चांगलं होणार. Praise God. देवाला धन्यवाद. She thought to herself. तिनं मग विचार केला. Bible says in Mark 5:28. मागचा 5 अध्याय 28 वचन बायबल म्हणतं. She said, ती म्हणाली, if I just touch his clothes, जर फक्त मी जाऊन येशूंच्या झग्याला हात लावला I'll be healed. तर बस मी बरी होईन, मी बरी होईन, तेवढंही मला बास आहे. I just need to touch him. फक्त जाऊन मी येशूंच्या झग्याला हात लावला पाहिजे बास. And then, मग through the crowd, लोकांच्या गर्दीतनं she reached out her hand. बाईनी रस्ता काढला आणि बाईनी हात पुढे केला. Praise God for those blessed hands. देवाला धन्यवाद त्या आशीर्वादित हातांसाठी. Do you have your blessed hands? तुझे हात आशीर्वादित आहेत का बेटा? Then raise it up to God. मग वर कर, ते देवाकडे वर कर, हात दोन्ही वर कर. Raise it to Jesus. आशीर्वादित हात असतील तर दोन्ही हात एकदम ताट वर कर. Praise God. देवाला धन्यवाद. Something good is काढा. going to happen now. किती सुंदर, किती छान, He काहीतरी will छान. touch your hands now. तुझ्या हातांना आज तो स्पर्श करेल. हालेलुया.
Somebody is going to be healed today. कोणीतरी आज बरं होणार, Somebody is going to be blessed today. कोणीतरी आज आशीर्वादित होणार, Somebody's home is going to be restored कोणाचं today. तरी घर आज पुनर्वसित होणार, Somebody's business is going to take off कोणाचा today. तरी व्यवसाय आजपासून सुरू होणार, Somebody's life is going to begin today. कोणाचं तरी जीवन आज सुरू होणार, Somebody will receive joy in their home. कोणाला तरी आज घरात आनंद मिळणार, Somebody will receive peace at home. कोणाला तरी घरात आज शांती मिळणार. ओ हालेलुया. Somebody's future is in the making. कोणाचं तरी भविष्य आज बनणार, Praise God. देवाप करणार. Her fingers brushed the edge of the garment of Jesus. तिच्या हाताची बोट येशूंच्या जग्याला अशी लागली. Do you have fingers? बोट आहेत तुला? बोट आहेत? Do you have fingers? बोट चालतात तुझी? See? आहेत का? बोट आहेत का? That is a point of contact. हा, बोटांमुळे स्पर्श होता ना. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तोच आहे. Point of contact. स्पर्श करायला बोटच लागतात ना बेटा. Your voice can be the point of contact. आवाज सुद्धा स्पर्श करू शकतो. Your hands can be the point of contact. हात बोटही स्पर्श करू शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. At the moment आणि ज्या क्षणाला her fingers touched the edge of the robe of Jesus, तिच्या बोटांनी येशूंच्या जग्याच्या काठाला हात लावला, something powerful happened. काहीतरी सामर्थ्यवान घडलं. Bible says बायबल म्हणतं in Mark 5:29, मागचा 5वा अध्याय 29वे वचन, immediately लगेच her bleeding stopped. तिचा रक्तस्राव थांबला. 12 वर्षाचं ब्लीडिंग थांबलं. She felt that her body has become brand new, तिला कळलं, तिला जाणवलं की माझं शरीर नवीन झालं, that I am healed. मला बरं झालं. कळलं तिला. See, Jesus rebuilds what has been broken in your life. तेच मला तुम्हाला सांगायचंय बेटा, की तुमच्या जीवनात जे काही तुटलेलं आहे ते सगळं येशू परत बांधतात. Jesus stopped येशू थांबले and he said, आणि म्हणाले, who touched me? कोणी मला हात लावला? Who touched me? कोणी मला हात लावला? His disciples were confused. येशूंचे शिष्य गोंधळले. The crowd was so big. की लोकांची गर्दी एवढी होती ना, Many people were touching him. आणि अनेक माणसं येशूंना रेटारेटी थोडी करत होते. But Jesus knew पण येशूंना माहित होतं that this touch was different. हा स्पर्श वेगळा आहे. रेटारेटी वेगळी असते बेटा, धक्काबुक्की वेगळी असते, आणि विश्वासाचे स्पर्श वेगळे असतात. This touch was different. विश्वासाचा स्पर्श तिचा वेगळा झाला. So trembling, this woman fell at the feet of Jesus. तर थरथर कापत ती बाई येशूंच्या पायी पडली. I told him a whole life story. आणि मग तिनं आपली संपूर्ण जीवन कथा येशूंना सांगितली. She was afraid. घाबरली बाई. What if he was angry? की येशू चिडले असतील तर? What if he sent away like everyone else? आणि बाकीच्यांप्रमाणे सोडून दिलं मला सुद्धा तर? But then पण मग Jesus looked at her with love. येशूंनी त्या बाईकडे अगदी प्रेमानं पाहिलं. And first time in her life, आणि आयुष्यात पहिल्यांदा she heard a beautiful word एक सुंदर शब्द तिला ऐकू आला, that nobody said before. जो अगोदर तिला कोणीच सांगितला नव्हता. What was that word? काय तो शब्द? Daughter. मुली. मुली. तिला कोणी आयुष्यात असं बोललं नव्हतं. 12 years nobody called her daughter. 12 वर्ष तिला कोणी मुली म्हणून हाक मारली नाही. They were all cursing her. सगळे तिला शाप देत होते की मेली तर बरं होईल एकदाची. Only Jesus called her daughter. येशूंनी तिला प्रेमाची नजर टाकून या शब्दाने हाक मारली की मुली, My daughter, माझ्या मुली, your faith has made you whole. तुझ्या विश्वासाने तुला संपूर्ण केलं. शांतीने जा. शांतीने जा. Go in peace गो इन पीस. शांतीने जा. and be free from your suffering आणि forever. कायमची तुझ्या त्रासातनं मोकळी हो. Say, बघा, in that moment, त्या क्षणात Jesus didn't just heal her body, येशूंनी फक्त तिच्या शरीराला आरोग्य दिले एवढंच नाही, he healed her entire life. येशूंनी तिचं संपूर्ण जीवन दुरुस्त करून आरोग्यवान केलं. Entire life. तिचं अख्खच्या अख्खं जीवन येशूंनी आरोग्यवान केलं. आज तुझं काय तुटलंय? येशू सगळं बरं करतील. She had come to Jesus as a broken woman, येशूंकडे येताना बाई तुटलेली फुटलेली आली हो, rejected, नाकारलेली आली, unloved, जिच्यावर कोणी प्रेम करेना अशी आली, uncared, जिची कोणालाही काळजी नाही अशी आली, an outcast. आणि अशी वाईट टाकलेली आली. Now आता जाताना she was a daughter. मुलगी बनून गेली. कोणाची? येशूंची कन्या बनून गेली. तुझा All of बाप. you will go as sons and daughters of God tonight. तसं आज रात्री तुम्ही सर्वजण घरी जाताना देवाची मुलं आणि मुली बनून जाणार आहात. की तुझा बाप कोण? तर म्हणायचं माझा बाप देव आहे. माझं घराणं आणि खानदान फार मोठं आहे. She was accepted. तिला स्वीकारण्यात आलं. She was restored. तिला पुनर्वसित करण्यात आलं.
She left that place not only healed, ती जागा सोडून ती बरी होऊन तर गेलीच गेली, but made whole. संपूर्ण होऊन पण गेली Ready to return home. आणि अगदी स्वतःच्या घरी परत जायला तयार, Ready to return to her husband. आपल्या नवऱ्याकडे परत जायला तयार, Ready to return to her children. आपल्या मुलांकडे परत जायला तयार, Ready to return to her parents. आपल्या आई बापांकडे, माहेरी सासरी परत जायला तयार. And telling them, आणि त्यांना असं म्हणत all of you rejected me की तुम्ही सगळ्यांनी मला नाकारलं आणि सोडलं, because of my sickness. माझ्या आजारापायी तुम्ही माझे माहेरचे सासरचे सगळे मला सोडून But गेला, there is one who called me daughter. पण एकाने मला हाक मारली मुली, And that is my Jesus Christ. आणि तो माझा येशू आहे, Praise God. किंवा ते माझे येशू आहेत. This woman who had lost everything, या बाईचं सगळं गेलेलं, her health, तब्येत गेली, her money, पैसा गेला, her husband, नवरा गेला, her children, मुलं गेली, her place in society, समाजातली जागा गेली, her home was shattered. घर बर्बाद झालं, But my Jesus rebuilt it. पण माझ्या येशूंनी ते घर परत बांधलं. Bible says बायबल म्हणतं in Psalm 147 verse 3, स्तोत्र 147:3, the Lord heals the broken-hearted परमेश्वर तुटलेल्या हृदयांना आरोग्य देतो and binds up their wounds. आणि त्यांच्या जखमा परमेश्वर बांधतो. For 12 years, 12 वर्ष she tried to build a life with human effort. त्या बाईनं प्रयत्न केले, मानवी प्रयत्नांवर प्रयत्न केले की माझं जीवन परत उभं राहावं, But it led to nothing. पण त्यातनं तिला प्राप्त काही झालं नाही. What about you? तुमचं काय? Are you trying to build your home with your own strength? तुम्ही पण स्वतःच्या शक्तीवर आपलं घर बांधायचा प्रयत्न करताय का? Are you relying on your money तुम्ही पण स्वतःच्या पैशावर अवलंबून राहताय or people का लोकांवर अवलंबून राहताय or solutions का काही उपायांवर अवलंबून राहताय? that keep failing and failing? की जे उपाय, जी लोक, जो पैसा सगळं सारखं अपयशच देत आहे? Are you feeling broken and hopeless, तुला तुटल्यासारखं वाटतंय, निराश वाटतंय, thinking that nothing is going to change in my life? असा विचार तुझ्या डोक्यात येतोय का की माझं तर कधी काही बदलणारच नाही? Let Jesus build your life. मग येशूला तुझं जीवन बांधायची परवानगी दे. Bible says बायबल म्हणतं in Micah 6 verse 15, मिखाचा 6 अध्याय 15 वचन, they plant crops but do not harvest. ते बी पेरतात पण हंगाम कापत नाही. They work ते काम करतात, but they never enjoy the results. मेहनत भरपूर चाललेली आहे पण त्यांना त्याचा काही निकाल मिळतच नाही. Yes. काही निकाल येत नाही, पदरी काही पडत नाही, मेहनत दिवस रात्र, घाम इतका गाळतायत की बस. Bible says in Isaiah 31 verse 1, यशया 31:1 मध्ये बायबल म्हणतं they rely on their own strength, ते स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात, but their strength will fail them one day. पण त्यांची शक्ती एके दिवशी त्यांना निकामी करणार आहे, अपयश देणार आहे. Life without Jesus is an endless struggle. येशूं शिवायचं जीवन हा कधीही न संपणारा संघर्ष आहे. पाहिजे ते वाक्य लिहून ठेवा, डोक्यात आणि हृदयात कोरून ठेवा. येशूं शिवायचं जीवन कधीही न संपणारा संघर्ष आहे. असले हट्ट करू नका बेटा. Seek him येशूंना शोधा, and he will make your work fruitful. येशू तुमचं काम सफळ करतील. One man shared a powerful testimony एका माणसाने एक फार सामर्थ्यवान साक्ष दिली, of God's healing and restoration in his life. देवानं कसं त्या माणसाला आरोग्य देऊन पुनर्वसित केलं. He had a wonderful family, त्याचा परिवार छान होता, he had a good job, छान फॅमिली, छान नोकरी. but one day एके दिवशी while riding his bike to work, त्याच्या बाईक वरून तो कामाला जाताना he met with a terrible accident. त्याचा भयानक अपघात झाला. He was rushed to the hospital मग त्याला दवाखान्यात नेलं and he was in a very critical condition. आणि त्याची अवस्था फार बिकट होती. The doctors tried everything डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले because they tried to save his leg कारण त्याचा पाय वाचवायचा प्रयत्न चालला होता. पायाला काहीतरी झालं त्याच्या and they succeeded, आणि त्यांना यश आलं, but his leg was badly twisted. पण त्याचा पाय खूप वाईट रीतीनं मुरगळला And despite several surgeries, आणि कितीतरी ऑपरेशन केली तरी सुद्धा he was left walking with a limp. त्याला लंगडतच चालावं लागलं, He couldn't walk straight. त्याला सरळ चालता येईना. And because of this, he lost his job. आणि याच्या पायी त्याची नोकरी गेली. He spent all his savings on medical treatment and hospital bills. बचत केलेला सगळा पैसा त्याने ट्रीटमेंटवर आणि दवाखान्यावर खर्च केला. And to make matters worse, त्या परिस्थितीमध्ये अजून भर घालायला he had just bought a new house. त्यांनी नुकतंच नवीन घर घेतलं होतं. And now he couldn't pay his EMIs आता त्याला घराचा हप्ता फेडायला होईना because he lost his job. कारण नोकरीच गेली ना. The bank started sending notice after notice. मग बँकेनं त्याला नोटीसवर नोटीस पाठवायला सुरुवात केली की हप्ते तुमचे बाकी आहेत, भरा. His situation was hopeless. परिस्थिती इतकी निराशमय झाली की बस. He felt like everything of his was
gone. आणि त्याला असं वाटायला लागलं की आता माझं आयुष्य संपलं, आता मी खलास, आता मी वर नाही येत. One day somebody told him about our blessing meeting. एके दिवशी कोणी भल्या माणसानं, देव त्याचं भलंच करो मी तर म्हणते, त्याला आपल्या सभेविषयी सांगितलं. First he was hesitant, पहिल्यांदा तो यायला जरा डगमगला, but then he came, पण मग आला. and that Saturday he sat down quietly in one place. आणि त्या शनिवारी तो आला आणि इथेच कुठेतरी तुम्ही जसं बसलाय तसं कुठेतरी एका जागेत शांत बसला. He was listening about the healing of Jesus. मात्र ऐकत होता, आम्ही जे बोलतोय ते ऐकत होता की येशू कसं बरं करतात. And during the last prayer, आणि मग शेवटची प्रार्थना जेव्हा सुरू झाली, he started crying out to God. रडायला लागला. त्याने रडून देवाचा दावा Tears केला. were flowing down हे his असे face. घळा अश्रू, घळा अश्रू, एवढा मोठा माणूस. He continued coming to church. आणि मग चर्चला येतच राहिला. In 3 weeks' time, 3 आठवड्यात he noticed that his leg, which was twisted, had become straight. त्याच्या लक्षात आलं त्याचा पाय जो मुरगळलेला आणि वाकडा झालाय तो सरळ झाला. He was walking in a normal way. आणि अगदी नॉर्मल साधारण माणसासारखा तो चालायला लागला. त्याच्या लक्षात आलं, Praise God. देवाला धन्यवाद, He was completely healed. संपूर्ण बरा झाला. But the Lord did not stop there. पण देवाने तिथेच हे सगळं संपवलं नाही. God gave him a new job, देवाने त्याला नवीन नोकरी दिली better than the one he had lost, आणि जी नोकरी त्याची गेली होती त्याहूनही चांगली नोकरी दिली with a higher salary. आणि त्याहूनही जास्त पगार त्याला तिथे मिळाला. And so he was able to pay off all the loan areas. आणि मग त्याला सगळी थकबाकी जी झाली होती हप्त्यांची ती भरता आली. Today, आज he comes with his family to a आपल्या church. फॅमिलीला घेऊन तो आपल्या चर्चला येत असतो. He is so happy. इतका आनंदी आहे ना तो की बस. He knows that it is Jesus who did it. कारण त्याला कळलंय हे येशूंनी केलं. ज्यांना कळतं त्यांना कळतं. A house built by God will last forever. देवाने मानलेलं घर कायम टिकतं. When God is the foundation, जेव्हा देव आपला पाया बनतो, success is guaranteed. यश 100%. 100% यश म्हणजे यश. What God builds, जेव्हा देव बांधतो He protects, ते सुरक्षित ठेवतो, He blesses, आशीर्वाद देतो He fills. आणि भरतोही. Every kitchen my God has built will have full storehouse. जे प्रत्येक स्वयंपाकघर माझ्या देवाने बांधलंय ते भरलेलंच असतं आणि राहणार. देवाला धन्यवाद. When God builds, जेव्हा देव बांधतो no enemy can bring it down. त्या कोणीही शत्रू त्याला खाली नाही आणू शकत. He will fill that house with peace and joy. ते घर आनंदाने आणि शांतीने देव भरणार. When God builds, जेव्हा देव बांधतो He will see that there is peace and unity in that house. मग जबाबदारी देवाची की त्या घरात शांती आणि एकी राहिलीच पाहिजे. When God starts a work, जेव्हा देव काम सुरू करतो He never leaves it unfinished. देव ते अर्धवट आणि गबाळ सोडत नाही, कारण सुरू त्याने केलंय तो संपवणार. A business that God builds, जो व्यवसाय देव बांधतो it will never collapse. तो नाही कधी ढासळत, Because कारण Jesus becomes the CEO of your business. येशू त्या बिझनेसचा CEO होतात. Make him a partner देवाला भागीदार करा की in your business. तुला तुझ्या व्यवसायात पार्टनर हवाय ना, मी देतो, देवाला घे. When he becomes the CEO of your business, it has to flourish. आणि देव जर तुझ्या व्यवसायाचा फक्त पार्टनर नाही CEO झाला तर मग संपलंच की, तुझा व्यवसाय समृद्ध होणारच होणार. Such a business never collapses. असा व्यवसाय कधी ढासत नसतो जिथं CEO देव आहे. When you allow God to build your life, देवाला तुझं जीवन बांधायची परवानगी जर तू दिली see it grow right before your eyes. तर नजरेसमोर तुझं आयुष्य वाढताना बघ. Every day it will grow. रोज तुझं आयुष्य तुला वाढताना 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 दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद. Say, Lord, I come before you म्हणा, देव बाप्पा मी तुझ्या समोर येत आहे in the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. You are my deliverer, तूच माझा मुक्तीदाता my आहेस, protector, तूच माझा संरक्षण करता, my fortress. तूच माझा गड आहेस. Today, आज I stand on your मी word तुझ्या शब्दांवर उभा आहे. and declare freedom in the name of Jesus. येशूंच्या नावात मी आझादी घोषित करत आहे. Let every evil power प्रत्येक वाईट शक्ती that has ruined my life ज्याने माझ्या जीवनाचा नाश केलाय, be destroyed in the name of Jesus. येशूंच्या नावात मी त्या शक्तीचा नाश करतो. Let every force प्रत्येक शक्ती that has broken my life जिने माझं घर तोडलं, be cast out in the name of ती Jesus. शक्ती येशूंच्या नावात आम्ही बांधतो. Let every dark power प्रत्येक अंधकाराची शक्ती working against my destiny माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविरुद्ध काम करणारी be shattered in the name of Jesus. येशूंच्या नावात बर्बाद होऊ दे. By the blood of Jesus, येशूंच्या रक्तात I command every door of oppression मी सगळ्या दबावाच्या दाराला मना करतो to be shut in the name of Jesus. की ते दार येशूंच्या नावात बंदच राहावं. Let every chain of bondage बंधनाची प्रत्येक साखळी in my life, माझ्या आयुष्यातली, in my family, माझ्या फॅमिलीतली be broken in the name of Jesus. येशूंच्या नावात तुटलीच पाहिजे.
Let every generational curse प्रत्येक पिढ्यानपिढ्या आलेला शाप be cancelled from my life in Jesus' name. माझ्या जीवनातून येशूंच्या नावात रद्द होऊ दे. Let every attack of the enemy सैतानी आणि शत्रूचा प्रत्येक हल्ला be reversed from my life in Jesus' name. परत शत्रूच्या जीवनावरच जाऊ दे येशूंच्या नावात. No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Every spirit of sickness आजाराचा आत्मा be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Every spirit of fear भीतीचा आत्मा be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Every spirit of financial struggle आर्थिक अडचणीचा आत्मा be broken in the name of Jesus. येशूंच्या नावात तुडू दे. Every spirit of failure, सगळा अपयशाचा आत्मा, every spirit of delay, सगळा उशिराचा आत्मा, every spirit of disappointment, सगळा नाराजीचा आत्मा leave me now in Jesus' name. सोड मला आता येशूंच्या नावात. Let every demonic force प्रत्येक सैतानी शक्ती that has held me back ज्याने मला धरून ठेवलंय be cast away in Jesus' name. निघ येशूंच्या नावात. Let every satanic plan सैतानी योजना against my life, माझ्या आयुष्याच्या विरोधात, against my family माझ्या फॅमिलीच्या विरोधात be cancelled in the name of Jesus. रद्द होऊ दे येशूंच्या नावात. Let every evil altar सैतानी वेद्या raised against my progress माझ्या बढती विरुद्ध बांधलेल्या be destroyed in the name of Jesus. नाश पावू दे येशूंच्या नावात. I declare I am free. मी घोषित करत आहे मी आजाद आहे. I declare my home is delivered. मी घोषित करत आहे माझं घर सुटका पावलंय. I declare my future is मी secure. घोषित करत आहे माझं भविष्य सुरक्षित आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. I मी declare घोषित करत आहे that every battle is won in Jesus' name. प्रत्येक युद्ध येशूंच्या नावात मी जिंकलेलं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. देवाला धन्यवाद. आमेन. Now is your time. Something glorious has to happen in your home front. आताची वेळ तुमची आहे. काहीतरी सुंदर असं तुमच्या घरात आता व्हायलाच हवं. Your home has to be established. तुमचं घर स्थिर स्थावर व्हायलाच हवं बेटा. Invite Jesus in your heart. येशूंना आपल्या हृदयात आमंत्रित करा. Invite Jesus in your home. येशूंना आपल्या घरी आमंत्रित करा. Invite Jesus in your business. येशूंना आपल्या व्यवसायात आमंत्रित करा. See the changes that he brings about. आणि आलेले बदल मग स्वतःच बघायचे. He is the power over every collapse. सगळ्या ढासळण्यावरचं सामर्थ्य येशू आहेत. He has the power over every collapse. Jesus has the power over every ruin. येशूंकडे प्रत्येक नाशावरचं सामर्थ्य आहे. Jesus has the power over every destruction. येशूंकडे प्रत्येक नाशावरचं सामर्थ्य आहे. Jesus has the power over every demons. येशूंकडे प्रत्येक सैतानावरचं सामर्थ्य आहे. Yes. आहे. Are you ready to witness his power? तुम्ही तयार आहात का त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायला ते सांगा. Are you ready? तुम्ही तयार आहात का? If you have hands, हात असतील ना जर lift तुला it up to God. तर ते दोन्ही हात वर कर. If you have a voice, जर तुला आवाज आहे lift it up to God. तर तो आवाज देवासमोर उंच कर Touch Jesus by faith. आणि येशूंना विश्वासाने स्पर्श कर. Be like the woman with the bleeding trouble. रक्तस्रावी स्त्री सारखे मन. She touched Jesus by faith. त्या बाईने विश्वासाने येशूंना स्पर्श केला. Be like King Hezekiah, हिजकिया राजासारखं बना, who used his voice to cry out to God. ज्या राजाने आपला आवाज देवासमोर रडताना वापरला. If you do that tonight, आज रात्री तुम्ही जर असं केलं your story will change. तुमची कथा बदलेल. Are you ready? तयार आहात? Are you ready to receive the touch of God? तयार आहात देवाचा स्पर्श स्वीकारायला? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand placed on the afflicted part of your आणि being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God tonight. डोळे घट्ट बंद आणि रडून देवाचा धावा करा. Cry out in faith. रडून विश्वासाने धावा करा. Touch him by faith. विश्वासाने त्याला स्पर्श करा. Something glorious is happening now. काहीतरी वैभवशाली आता घडतंय. My Jesus is doing something glorious now. माझे येशू काहीतरी वैभवशाली कार्य आता करतायत. He is touching some of you right now. तुमच्यातल्या काहींना येशू आता स्पर्श करतायत. Because you have already started crying out to him. कारण तुम्ही ऑलरेडी येशूंचा धावा करायला लागलाय. His power is already upon you. येशूंचं सामर्थ्य ऑलरेडी तुमच्यावर आलेलं He आहे. has already touched you. येशूंनी ऑलरेडी तुम्हाला स्पर्श केलाय. See, it's happening बघा already. घडतंय सगळीकडे ऑलरेडी. It's already happening. ऑलरेडी घडायला लागलाय. People are being touched by Jesus लोकांना already. सगळीकडे स्पर्श व्हायला लागलाय येशूंचा. Are you ready to cry out to him? तयार आहात का देवासमोर रडायला? Then make a prayer after me. मग चला माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा
I come before you. मी तुझ्या समोर येत आहे. Please forgive me कृपया मला क्षमा कर of all my sins. माझ्या सर्व पापांची. Wash me by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू, I need you right now. मला तुझी आता गरज आहे. I am a sinner. मी पापी आहे. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. and come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I need you, Jesus. मला तुझी गरज आहे I येशू. need you right मला now. तुझी आत्ताच्या आत्ता गरज आहे. Without you, येशू, तुझ्या my life is hopeless. माझं जीवन निराश आहे. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Come into my house. माझ्या घरात ये. Come into my family. माझ्या फॅमिलीत ये. Come into my business. माझ्या व्यवसायात ये. Touch me right मला now आता स्पर्श कर and deliver me. आणि मला सुटका दे. If you don't answer me, जर तू मला उत्तर दिलं नाही I will surely die. तर मला मेल्याचं I धर. have no hope in this मला world. आशा नाहीये या जगात. You are my only hope. तू एकमेव माझी आशा आहेस. So I'm calling out to you. आणि म्हणून मी तुला हाक मारत आहे. Come. ये Come. ये. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is touching you right येशू तुला now. आता स्पर्श करतात. He is touching you right now. येशू आता तुला स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you याज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. All sickness go in Jesus' सगळे name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. All disease go in Jesus' सगळी name. रोगराई येशूच्या नावात जाऊ दे. He is touching you. येशू तुम्हाला Jesus स्पर्श is करतात. touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Every body pain, अंगवेदना I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave you pain in the name of सोड सगळ्या Jesus. वेदना येशूच्या नावात. Leave you pain in the name of सगळ्या Jesus. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Headache, डोकेदुखी people suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that headache go in Jesus' ती name. डोकेदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Swelling in the body, अंगावर आलेली सूज, people who have got swelling in the ज्या body. लोकांच्या अंगावर सूज आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावात. Skin disease, त्वचा रोग, people suffering with skin ज्या disease. लोकांना त्वचा रोग आहे, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी, people who have got lumps ज्या in the body, लोकांच्या अंगावर गाठी आहेत, touch that area. त्या भागावर हात ठेवा. Let Jesus touch you now. येशूला तुम्हाला आता स्पर्श Be करू द्या. healed in Jesus' name. येशूच्या नावात फ्री व्हा. That lump is ती vanishing गाठ निघून जात आहे in Jesus' name. येशूच्या नावात. Stone in the kidney, किडनी झालेले खडे, Lord, I pray you touch them now मी प्रार्थना करतो तू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि तू त्यांना आरोग्य दे. Let those stones be crushed in त्या Jesus' name. खड्यांचा चुरा होऊ दे येशूच्या नावात. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार, people suffering with heart त्या problem. लोकांना हृदयाचे आजार आहेत, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. Problem in the ears, कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय, Lord Jesus, प्रभू येशू touch them now. त्यांना आता स्पर्श कर Heal them of their आणि ulcer त्यांचा अल्सर आता बरं कर in Jesus' name. येशूच्या नावात. Tumor, ट्यूमर, people suffering with ज्या tumor, लोकांना ट्यूमर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. It's happening now. घडत आहे The आता. Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. Something is happening right now. काहीतरी आता घडत आहे. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Stomach pain, पोटातल्या वेदना, people suffering with stomach ज्या pain, लोकांना पोटात वेदना आहेत, be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Cancer, कॅन्सर, people suffering with ज्या cancer, लोकांना कॅन्सर झालाय, touch them right त्यांना now आता स्पर्श कर प्रभू and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Tuberculosis, क्षयरोग be healed. बरा होऊ दे. Sickness, आजार be healed. बरे होऊ देत. We are living in a hurting world. आपण जखमा करणाऱ्या जगात जगतोय. The Lord will heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, touch the people right now. लोकांना आता स्पर्श कर. Whatever they need, give it to जे them, काही Lord. त्यांना गरजेचं आहे ते त्यांना दे. Thank you, Master. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. Now you double. आता Who सैतान is troubling the जो people? लोकांना त्रास देतो, I command you in Jesus' तुला name. मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave you double in सोड Jesus' name. सैताना येशूच्या नावात. Leave you double in Jesus' name. सोड सैताना येशूच्या नावात. Jesus is very, very powerful. येशू खूप खूप सामर्थ्यवान आहेत.
Take his name right now. आता येशूंचं नाव घ्या. The devil will not stand next to you. सैतान तुमच्या शेजारी उभा राहणार नाही. Devil, leave in Jesus' name. सैताना सोड येशूंच्या नावात. Devil, leave in Jesus' name. सैताना सोड येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, every divination, तंत्र मंत्र विद्या, leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात. See, the devil is going away. सैतान चालला बघा. You also say, तुम्ही पण म्हणा. say, devil, leave me म्हणा सैताना मला सोड. in Jesus' name. म्हणा सैताना येशूच्या नावात मला सोड. Witchcraft power, leave me करणी येशूंच्या नावात मला सोड in दे. Jesus' name. येशूंच्या नावात. Every evil, leave me in Jesus' name. सगळी दुष्टाई मला येशूंच्या नावात सोडू दे. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो. bless them all. सर्वांना आशीर्वादित कर. Whatever they need, give it to them. या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who want to fly abroad, help them. ज्यांना फॉरेनला जायचंय त्यांना फॉरेनला घेऊन जा. Financially help them. आर्थिक आशीर्वाद त्यांना दे. Remove them from their curses. त्यांच्या शापातून त्यांना बाहेर काढ. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ. Give them a breakthrough, त्यांना Lord. नवीन कोरी सुरुवात दे. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Build their homes. त्यांची घरं बांध. Build their families. त्यांचा परिवार बांध. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात आता येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आणि काळजी करू नका. आता Cast all your burden upon Jesus. आपली सगळी ओझी येशूंच्या पायी टाका. He will take care. येशू सर्व काही सांभाळतील. आमेन. Now we will hear a few testimonies. काही साक्षी लोकांच्या जीवनात घडलेल्या आता आपण ऐकूयात. If Jesus has healed you जर येशूंनी तुम्हालाही आरोग्य दिलं or असेल, delivered you, सुटका दिली असेल, come and share the testimony for God's glory. तर देवाच्या गौरवासाठी येऊन आपली साक्ष सांगा. And coming Saturday, येत्या शनिवारी get your friends and your relatives. मित्रांना नातेवाईकांना घेऊन या. God will do a marvelous work in their देव lives. महान चमत्कार त्यांच्याही जीवनात करेल.